Good morning, students. So today we have to start a next chapter of the chemistry syllabus, that is the chemical equations and reactions. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहे, तो म्हणजे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. तर या केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन संदर्भामध्ये आपण प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ तुम्हाला मी लिंक पाठवणार आहे. ते तुम्हाला लिंकवर क्लिक करून तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे आणि शेअर सुद्धा करायचा आहे. जर आजपर्यंत तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज राहुल तंत्रपाळे ॲडव्हान्स सायन्स ट्युटोरियल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून सर्व व्हिडिओचे तुम्ही सर्व व्हिडिओ तुम्ही त्या लिंकवर जाऊन बघू शकता. तर चला स्टार्ट करूया. आजचा आपला नवीन टॉपिक तो म्हणजे केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन. त्या अगोदर मागील चॅप्टरमध्ये आपण एका टॉपिकवर व्हिडिओ पाहिलेला आहे आणि कंप्लीट टॉपिकवर सुद्धा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. तर आज पुन्हा एक केमिस्ट्रीचा नवीन चॅप्टरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, तो म्हणजे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर जो आहे आपण 3 पार्टमध्ये कम्प्लिटली डिवाइड करू. एक म्हणजे केमिकल रिॲक्शन्स अँड इंट्रोडक्शन्स, केमिकल रिॲक्शन अँड इंट्रोडक्शन्स. तर यामध्ये केमिकल रिॲक्शन्स आणि इंट्रोडक्शन्स बघायचं आहे. हा फर्स्ट पॉइंट राहील आपला. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जो आहे तो म्हणजे केमिकल इक्वेशन बॅलन्सिंग. केमिकल इक्वेशन्स बॅलन्सिंग पोर्शन्स आहे. केमिकल इक्वेशन बॅलन्सिंग. आणि नेक्स्ट पोर्शन जो आहे तो म्हणजे टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन्स, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि एक लास्ट याच्यासोबतच रिलेटेड आहे केमिकल रिॲक्शन सोबत, तो पोर्शन्स मीन्स कोरोजन. So there are different types of chemical reactions also, and next one you have to see, that is the corrosion phenomena. So this is the topic that we have to see in this chapter. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला हे या 4 टॉपिकवरच कंप्लीट सिलेबस जो आहे हा डिवाइड झालेला आहे, किंवा कंप्लीट चॅप्टर या 4 टॉपिकवर डिपेंड्स आहे. तर त्या अगोदर आपल्याला माहिती असायला पाहिजे की कंप्लीट जे नेचर आहे, नेचर चेंज हा नेचरचा रूल आहे. आणि कंप्लीट जो नेचर आहे, हे जे चेंजेस नेचरमध्ये जे घडून येतात ते कंप्लीट जे चेंजेस आहे ते आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. एका पार्टला म्हणू किंवा एक जो आहे तो म्हणजे फिजिकल चेंज आणि दुसरा पार्ट म्हणजे केमिकल चेंज. तर बघा, आपण फर्स्ट पार्ट याचा इंट्रोडक्शनचा बघू, तो म्हणजे चेंज. सो व्हॉट इज बाय चेंज? सो चेंज आर ऑफ 2 टाइप्स. चेंजेस जे आहे हे 2 भागामध्ये डिवाइड केल्या जातात. तर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना अशी आहे की टेक युअर नोटबुक विथ यू अँड पेन ऑल्सो अँड मेक युअर ओन नोट्स इटसेल्फ. तर तुम्हाला तुमचं बुक्स आणि पेन घेऊन स्वतःच्या नोट्स स्वतः बनवायचे आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता किंवा मे बी स्वतःच्या नोट स्वतः सुद्धा बनवू शकता. तर बघा, तर चेंजेस हे 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करूया. तर फर्स्ट वन इज द फिजिकल चेंज अँड नेक्स्ट वन इज द केमिकल चेंज. सो फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज? सो फिजिकल चेंज इज द चेंज, देयर इज no new substances form, only the state of the matter get changes.
फिजिकल चेंज म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर फिजिकल चेंज म्हणजे असा चेंज का ज्यामध्ये नवीन सबस्टन्स तयार होत नाही, फक्त मॅटरची स्टेट चेंज होते. सो फिजिकल चेंज इट इज द चेंज देअर इज नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, देअर इज no new substance formed, no new substance is formed, only the state of matter, there is no new substance is formed, only the state of matter, only the state of matter changes. मॅटरची फक्त स्टेट चेंज होते, याला म्हटलं जाते फिजिकल चेंज. आणि केमिकल चेंज म्हणजे काय, सो देअर इज न्यू सबस्टन्स इज फॉर्म, देअर इज न्यू सबस्टन्स इज फॉर्म, न्यू सबस्टन्स इज फॉर्म of having different properties. तर यामध्ये काय होईल, तर नवीन सबस्टन्स नवीन प्रॉपर्टीचा तयार होतो, बरोबर आहे. तर नवीन सबस्टन्स कोणापासून तयार होईल, सो किंवा तो तर नंतरचा पार्ट आहे, पहिल्यांदा आपण चेंजेसच्या बाबतीत बघू. तर फिजिकल चेंज म्हणजे काय, तर फिजिकल चेंज म्हणजे असा चेंज का ज्यामध्ये नवीन सबस्टन्स तयार होत नाही, फक्त मॅटरची स्टेट चेंज होते. त्यानंतर केमिकल चेंज म्हणजे काय, तर देअर इज नो न्यू केमिकल चेंज इज द चेंज देअर इज न्यू सबस्टन्स इज फॉर्म हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टी, ज्याच्या नवीन प्रॉपर्टी सुद्धा आहे. तर केमिकल चेंज कशामुळे होतो, सो केमिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू केमिकल रिॲक्शन्स. केमिकल चेंज टेक प्लेस ड्यू टू केमिकल रिॲक्शन. तर हा केमिकल रिॲक्शन्समुळे चेंज होतो केमिकल रिॲक्शन. तर केमिकल रिॲक्शन ज्या ठिकाणी होतो तिथं केमिकल चेंज घडून येतो. सो व्हॉट इज बाय ॲक्च्युली केमिकल रिॲक्शन, तर डेफिनेशन्स तुम्हाला लिहावं लागेल केमिकल रिॲक्शनची. कशाला म्हटलं जाईल केमिकल रिॲक्शन, सो केमिकल रिॲक्शन मीन्स व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट्स रिॲक्ट विथ इच अदर टू गिव्ह राईज टू अ न्यू सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज टू दॅट ऑफ वन. म्हणजे रिॲक्टंट पासून जेव्हा प्रोडक्ट तयार होतो तेव्हा त्याच्या नवीन प्रॉपर्टीवाला नवीन सबस्टन्स तयार होतो, त्याला आपण केमिकल चेंज असं म्हणतो, किंवा त्यालाच आपण केमिकल रिॲक्शन्स म्हणतो. आणि जिथे जिथे केमिकल रिॲक्शन्स होईल त्या ठिकाणी केमिकल चेंज घडून येतो. सो व्हॉट इज बाय केमिकल रिॲक्शन्स, रिॲक्शन इन्व्हॉल्व ब्रेकिंग ऑफ केमिकल बॉन्ड्स अँड मेकिंग ऑफ न्यू बॉन्ड्स. तर बघा आपल्याला केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन बघायची आहे, तर सिम्पली वे आपण असं म्हणू शकतो व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट्स reacts with each other to gives new substance having different properties called product is called as chemical reaction. याला आपण केमिकल रिॲक्शन्स म्हणतो. इज कॉल्ड केमिकल रिॲक्शन. तर केमिकल रिॲक्शन मध्ये ऍक्च्युली काय होते, तर यामध्ये आपल्याला दोन टर्म्स मेनली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये दोन टर्म म्हणजे कोणत्या, तर टू ऑर मोर रिॲक्टंट्स रिॲक्ट विथ इच अदर गिव्ह राईज टू अ न्यू सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज कॉल्ड प्रोडक्ट. म्हणजेच यामध्ये काय होत असलं पाहिजे, तर रिॲक्टंटचं कन्व्हर्शन कशामध्ये होत आहे, प्रोडक्ट्समध्ये होत आहे. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे, प्रोडक्ट्समध्ये. तर कशाला म्हणून आता रिॲक्टंट्स आणि कशाला म्हटलं जाईल प्रोडक्ट. सो व्हॉट इज बाय रिॲक्टंट, सो रिॲक्टंट इज नथिंग बट द सबस्टन्स अंडरगो चेंज
Reactant means the substance that undergo change. The substance that undergo change called reactant. आणि प्रोडक्ट म्हणजे काय, तर द सबस्टन्स विच इज फॉर्म ड्युरिंग केमिकल रिएक्शन. द सबस्टन्स which is formed after chemical reactions or during chemical reactions. After chemical reaction is called product. तर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मधला आपल्याला डिफरन्स समजला पाहिजे. रिॲक्टंट कशाला म्हणू, तर रिॲक्टंट म्हणजे असा सबस्टन्स का जो केमिकल रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो, आणि प्रोडक्ट म्हणजे असा सबस्टन्स का जो केमिकल रिॲक्शन मधून तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रिॲक्शन्स म्हणजे काय तर हे या डेफिनेशन वरून समजलेलं असेल. तर फॉर एक्झाम्पल जसं आता म्हटलं का व्हेन 2 or more रिॲक्टंट्स रिॲक्ट विथ इच अदर गिव्ह राईज टू अ न्यू सबस्टन्स. म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक रिॲक्टंट एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून नवीन सबस्टन्स तयार होतो, ज्याला आपण केमिकल रिॲक्शन्स म्हणतो. आणि केमिकल रिॲक्शन्स मध्ये 2 मेन पॉइंट, एक म्हणजे केमिकल रिॲक्शन्स घडून आणणारा आणि ज्याच्यामध्ये चेंज होते असा, आणि दुसरा म्हणजे प्रोडक्ट का जो त्याच्यापासून नवीन सबस्टन्स तयार होतो, जो किंवा ज्याच्या प्रॉपर्टीज रिॲक्टंटपेक्षा वेगळ्या आहे, याला म्हटलं जाते प्रोडक्ट. तर रिॲक्टंट म्हणजे काय, द सबस्टन्स दॅट अंडरगो चेंज, इट इज कॉल्ड ॲज रिॲक्टंट. आणि व्हॉट इज बाय प्रोडक्ट, सो प्रोडक्ट मीन्स द सबस्टन्स विच इज फॉर्म आफ्टर केमिकल रिॲक्शन्स. So means take the screenshot of this writing work or maybe write down. So this is all about the chemical reactions introductions. तर यामध्ये आपण एखाद्या एक्झाम्पलच्या द्वारे याला केमिकल रिॲक्शन्सला समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल बर्निंग ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड. बर्निंग ऑफ मॅग्नेशियम गिव्ह राईज टू मॅग्नेशियम ऑक्साइड. बर्निंग ऑफ मॅग्नेशियम गिव्स मॅग्नेशियम ऑक्साइड. तर यामध्ये नेमकं काय राहील, तर जेव्हा आपण मॅग्नेशियमला बर्न करतो तेव्हा त्याच्यापासून नवीन सबस्टन्स तयार होतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण एखादं झिंक पावडर घेतलेला आहे आणि झिंक पावडरला कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये जर ॲड केलं तर त्यापासून आपल्याला कॉपर सल्फेटच्या ऐवजी झिंक सल्फेट मिळेल आणि कॉपर डिस्प्लेस होतो. किंवा फॉर एक्झाम्पल जसं वॉटरला जेव्हा आपण स्ट्रॉंगली हीट केलं तर त्याचं वेपर्समध्ये कन्व्हर्शन, ऑब्विसली इट इज द फिजिकल चेंज. पण ते जर वॉटरमधून जर आपण इलेक्ट्रिक करंट जर पास केला तर त्याच्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन तयार होईल. तर हे म्हणजे केमिकल रिॲक्शन्स आहेत. तर हे पर्टिक्युलरली इंट्रोडक्शन झालं, ते म्हणजे केमिकल रिॲक्शन्स. बरोबर आहे. यानंतर आपलं इन्फॉर्मेशन्स बघायची आहे, ते म्हणजे व्हॉट हॅपन ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स और व्हॉट आर द चेंजेस दॅट टेक्स प्लेस ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स होताना कोणते चेंजेस घडून येतात याबाबत आपल्याला इन्फॉर्मेशन्स मिळवायची आहेत. तर काय होईल, जेव्हा केमिकल रिॲक्शन्स घडून येईल तेव्हा काही मीन्स रिॲक्टंटचा म्हणजे जो रिॲक्टंट आहे तो नवीन प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतो. काही ठिकाणी अमाऊंट ऑफ हीट युटिलाइज होते, तर काही रिॲक्शन्समध्ये हीट रिलीज होते. काही केसमध्ये जर बघितलं तर पीपीटी तयार होतो, तर काही केसमध्ये जर बघितलं तर नवीन ओव्हरऑल गॅस रिलीज होतो. ओव्हरऑल व्हेन द केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस, दॅट इज complete reactant breakdown and new substance is formed, it is called as product. तर ॲक्च्युली या प्रोसेसमध्ये नेमकं काय होईल, तर जे केमिकल रिॲक्टंट मधले जे बॉन्ड असतात, द बॉन्ड ऑफ मीन्स ओल्ड बॉन्ड गेट ब्रेक अँड न्यू बॉन्ड्स आर फॉर्म, देन इट इज कॉल्ड ॲज द केमिकल रिॲक्शन्स. और व्हॉट हॅपन इन दिस केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये नेमकं काय होते, तर केमिकल रिॲक्शन्समध्ये जे रिॲक्टंट्स मधले बॉन्ड्स आहे, तर केमिकल रिॲक्टंट्स मधले बॉन्ड ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड्स म्हणजे प्रोडक्ट्स मधले किंवा जो नवीन सबस्टन्स तयार होतो त्यामध्ये नवीन बॉन्ड्स तयार होतो.